तिसरा अध्याय 10वा, सॉरी 11वा, तर 10वा झाला. मागे 10वा झाला. तर अध्याय 11वा, परमाणूपासून कालगणना. कालगणना म्हणजे तर हा प्रश्न होता एक, की हा विविध लोकांमध्ये कालमर्यादा काय, विविध लोकांची जीवनमर्यादा, जीवनाचा काल काय. तर या अध्यायामध्ये 42 श्लोक आहेत व 1 ते 4 मध्ये तर काल हा म्हणजे एखाद्या वस्तूप्रमाणे लहान आणि महान अवस्थेत आढळतो. हे म्हणजे याचं विभागीकरण आपण बघतोय. 5 ते 15 या काळाचं विभागीकरण आहे. एकदम काळाचा एकदम छोटा अंश, लघु, लेश, निमेष पासनं डायरेक्ट युगापर्यंत. 16 ते 22 मध्ये विविध युगांचा कालावधी. विविध युगांमध्ये विविध युग किती काळासाठी अस्तित्वात आहेत. 23 ते 27 मध्ये एक मनू याचा काळ किती आहे ते सांगितलं आहे. 28 ते 32 मध्ये कल्पांती प्रलय तो कसा होतो. 33 ते 42 मध्ये एक ब्रह्मदेव यांचा जीवनकाल काय. असा हा अध्याय आहे. पहिला श्लोक. मैत्रेय उवाच. चरम सद्विशेषाणाम अनेको असंयुतः सदा परमाणु स्वविज्ञेयो नृणाम एकभ्रमो यतः. मैत्रेय मुनी म्हणतात की भौतिक विश्वाच्या अंतिम कण घटकास परमाणू असे म्हणतात. जो अविभाज्य असतो व ज्याला कोणताही आकार नसतो. सर्व आकारांच्या विघटनानंतरही तो एका अदृश्य रूपात सदैव अस्तित्वात असतो. भौतिक शरीरसुद्धा अशा परमाणूंचाच एक संयोग असतो. परंतु सामान्य मनुष्याला त्याच्याविषयी चुकीचे ज्ञान असते. ही झाली लक्षणे दिली आहे की परमाणू बेसिकली याची काय व्याख्या आहे. तर भौतिक विश्वाच्या अंतिम कणघटकास परमाणू म्हणतात. अणु हे शाश्वत काळाचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. काळ हा अमर्यादित आहे. त्याचं सूक्ष्म रूप काय. अणु. आणि हा परमाणू कोण आहे. भौतिक विश्वाच्या अंतिम कण घटकास परमाणू असे म्हणतात. त्याची लक्षण आहे की तो अविभाज्य, म्हणजे त्याचं विभागीकरण होऊ शकत नाही आणि त्याला कोणताही आकार नाही. आणि सर्व आकारांच्या विघटनानंतरही तो अदृश्य रूपात सदैव असतो. म्हणजे हे निर्मिती म्हणजे प्रलय झाल्यानंतरही तो अदृश्य रूपात अस्तित्वात असेल. आणि हे भौतिक शरीर सुद्धा काय आहे. परमाणूंचा एक संयोग आहे. कलेक्शन ऑफ ऑल परमाणू. सत एव पदार्थस्य स्वरूपावस्थितस्य यत् कैवल्यं परम महान अविशेषो निरंतरः. भौतिक विश्वाची अंतिम अवस्था परमाणू आहेत. ते जेव्हा विविध शरीरे आकार धारण न करता स्वतःच्या मूळ रूपात राहतात तेव्हा त्यांना अनंत एकरूपता म्हणतात. भौतिक शरीरामध्ये निश्चितच निरनिराळे आकार असतात, परंतु परमाणू स्वतः संपूर्ण सृष्टी तयार करतात. आता तिसरा जो श्लोक आहे त्यात एक काम कराल का तू त्या याच्यात जा कंट्रोल रूममध्ये.
आणि हे घेऊन या काय सुबोधिनी हां एक थांबा, तुम्हाला दिसणार नाही, मी जाणतो. मला काय वाटतं आता समोर असेल नाही ते स्टॉप असेल पॉजचं पुढे असेल स्क्रीनवर. मकर संक्रांतीच्या दिवशी कृष्ण पितामह देह सोडलं माहिती आहे ना, त्याच्या आणि महाप्रभूने संन्यास घेतला होता. आणि आणखी वैशिष्ट्य म्हणजे उभ्या 2 लाईन सूर्य मकरात प्रवेश करतो आणि उत्तरायण चालू होतं आणि ते कंटिन्यू 6 महिने चालू राहतं. उत्तरायण लागलं ना, उत्तरायण 6 महिने आणि नंतर 6 महिन्यानंतर असो प्रकार उत्तरायणामध्ये देव काय कोणत्या स्थितीला असतात म्हणून ते पुरुष देह सोडला ना तर तुम्हाला चांगली गती मिळते उत्तरायणमध्ये. तेव्हा भीष्म पितामहाने सोडलं आणि त्यांना इच्छा मरण मिळालं. वाट बघत होते ना उत्तरायण. इच्छा मरण म्हणजे कसं माहिती आहे ना, ती हे आहे महाभारतामध्ये वडिलांचा आशीर्वाद होता. वडिलांचा आशीर्वाद होता. कोण ते शंतनू होते, शंतनू पासून ती कोळ्याची मुलगी सत्यवतीचं प्रेम होतो आणि सत्यवती सांगते तुमचा मुलगा जो ब्रह्मचर्य राहतो आणि मग तो हे होतो आणि सदैव तो ब्रह्मचर्य राहतो आणि वडील त्याला हे देतात तुझ्या इच्छा मरण मिळेल. म्हणजे हे जे 6 महिने याच्यामध्ये कोणी पण मृत्यू पावलेलं फार चालतं. वैशिष्ट होईल. म्हणून ह्या उत्तरायण म्हणजे मनुष्याने कसं राहायचं, शक्यतो तुम्ही हे करायचं नको, आता अपराध करायचं, खोटं बोलायचं नाही, आईवडिलांची सेवा करायची. आणि त्याच्यामुळे तुम्ही आईवडिलांची सेवा नाही केली तर तुम्ही भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. तुम्ही आईवडिलांना सोडून जर तुम्ही भक्तीमध्ये आलात आणि ते आईवडिलाकडे दुर्लक्ष केलं कधीच तुमची भक्ती पुढे जाणार नाही. एक वैशिष्ट्य त्यांच्या आशीर्वाद एकदम अमृत आहे. आणि ज्याने भागवत जो भागवत असतो ना, मी बोलणार होतो तुम्हाला शेअर करणार होतो पण कोणी नाही. हे पहिला अध्यायामध्ये सगळं आपलं झालेलं आहे. मी शक्यतो खोटं बोलणं टाळायचं. एटलीस्ट भक्तामध्ये भांडण नको पाहिजे. कधी कधी भक्तामध्ये भांडणं होतात. आपण समजतो असं पण समजतो त्यांच्यापर्यंत ते असतं पुस्तक त्याबद्दल दिसतंय मला. आणि तुम्ही वेळेवर या, प्रभूची तयारी करून ते काढतात. पण आपण व्यवस्थित बोललो. आणि भीष्म पितामहाचं एवढी शक्रिक आहे ना, त्यांचं नाव देवव्रत होतं. प्रार्थना किती छान करतात. आणि वडिलांच्या ह्यांच्याकरता सुखाकरता ते स्वतः ब्रह्मचर्य. हां, जेव्हा ती कोळ्याची मुली म्हणते ब्रह्मचर्य लागेल पण माझ्या वडिलांना तुम्ही नाराज करू नका, ती फिशरमॅनची मुलगी असते कोळ्याची मुलगी. जेव्हा ते शिकारी जातात ती येताना ते नदीतून येतात. नदीतून येताना ते मग ते संतुलन ही कोळ्याची मुली सत्यवती तिचा तो विवाह करण्यावर ठरवतो. पण सत्यवती म्हणजे तू विवाह करतो तू लागतो पहिल्या पत्नी हा मुलगा देवव्रत आहे, माझ्या मुलाला तुम्ही माझ्यापासून जे अपत्य त्याला जर गादीवर बसवणार असेल तरच तुम्ही त्याचं लग्न करतो, त्याचं अट घालतो. तेव्हा ह्याला समजतं, देवव्रतला समजतो की आपले वडील नाराज आहेत. नाराजीचं कारण काय? मग ती सत्यवतीला आणि सत्यवतीच्या वडिलांना भेटते. मी तुमचं सगळं ब्रह्मचर्य आहे ना आजन्म, तुला तसं काही प्रॉब्लेम येणार नाही, समस्या येणार.
बरोबर ना, असंच आहे हो, ना. हो, मी बघितले भीष्म तो प्रतिज्ञा. शॉर्ट त्याच्यामध्ये महाभारतमध्ये. महाभारत भीष्मप्रतिज्ञा एकदम प्रसिद्ध आहे. म्हणून ते त्यांना तो ते शॉर्ट पण विचारलं. दाखवलेलं जेव्हा वचन घेतो तेव्हा किती हीच कडक. हीच कडक ते. पण मकर संक्रांत जो सण आहे ना, पण त्याला एवढं महत्व आहे ना. दिवस पण वाढतो ना आता बोललो दिवस हळूहळू किती दिवस झाले, काढले काढले विसरले. मोठा होतो. सकाळी शेवा होती ना ती. त्याच्यात मग काही मिळत नाही. तुम्हाला बंद आहे. माझ्या- बंद आहे, चालू आहे. नशीब. चालू आहे, बंद आहे. आम्ही पंढरपूर झालो. कधी आम्ही 20 तारखेला जाऊ. 20 तारखेला जाऊ, 22 तारखेला जाऊ. म्हणजे शुक्र जाऊ आम्ही तुमच्या पाच भाऊ पण आहे. तुमच्या नाही 20 ते 22 पास काढले काय झालं? नाही, पंढरपूर जाणार आपण 20 मार्च 22 मार्चला. रोज जाऊ ना ते ॲडजस्ट झालं का बघा. नाही नाही नाही, सेंटरमध्ये आहे का? सेंटर. ठीक आहे मग खायला लागलं. हा, सेंटर. ठीक आहे. तर ॲक्च्युली मागच्या बॅचसाठी मी तो चार्ट काढला होता मराठीत. तो आपण आता बघूया. एवं कालोपि अनुमितः सौक्ष्मे स्थौल्ये च सत्तमा संस्थानभुक्त्या भगवान अव्यक्तो व्यक्तभुक् विभू. आता संपूर्ण काळकातीची ते सांगितलं आहे की वस्तूंच्या परमाणु संयोगाच्या हालचालीचे मापन करून कालगणना करता येते. वस्तूंच्या परमाणु संयोगाच्या हालचालीचे मापन करून कालगणना करते. सर्व भौतिक हालचालींचे नियंत्रक असे भगवान श्रीहरी जरी या प्राकृतिक विश्वात अदृश्य असले तरी काळ ही त्यांचीच शक्ती आहे. आपण म्हटलो की गीतेत कृष्ण काय म्हणतात, कालोस्मी. मी या याच्यात भौतिक जगामध्ये सगळ्या विभूतीमध्ये येतो की मी काल आहे. सकाल परमाणुर्वै यो भुंक्ते परमाणुताम सतो अविशेष भुग्यस्तु सकालः परमो महान. आण्विक काळ जितके विशिष्ट आण्विक अवकाश आच्छादित करतो त्यावरून त्याचे मापन केले जाते. तर जो काळ अव्यक्त अणुसमूह आवृत्त करतो तो महान काळ म्हणून ओळखला जातो. त्याचं एक्झॅक्ट ट्रान्सलेशन असं आहे की सूर्य जो आहे हा त्या अणुवरून किती वेळात जातो तो त्याचं काय आहे, त्याचं हे मापन आहे, त्याचं आण्विक काळाचं मापन आहे. तो सूर्य त्या वस्तूवरून किती वेळा जातो. आण्विक काळ जितके विशिष्ट आण्विक अवकाश आच्छादित करतो म्हणजे तो किती स्पेस हे करतो त्याच्यावरून आहे तो. आणि महान काळ काय की निर्मितीपासून तर प्रलयापर्यंतचा जो आहे त्याला म्हणतात परमो महान. संपूर्ण काळ कसला आहे, ब्रह्मांड निर्मिती झाली आणि ब्रह्मांड प्रलय झाला, तो जो काळ आहे त्याला म्हणतात परम महान, महाकाळ, महान काळ म्हणतात. आणि सगळ्यात छोटा काय आहे, सूर्य एका अणुवरून गेल्यावर किती वेळ लागतो त्याचा सगळ्यात छोटा, सगळ्यात आण्विक काळ. अणुकाळ म्हणजे अणुवरून जाणारा आण्विक काळ, सूक्ष्म काळ. आता 5 ते 12 पूर्ण आता कालगणना दिली आहे. अणुद्व परमाणु स्यात् त्रसरेणुस्त्रय स्मृत जालार्क
जल अर्क रश्मि अवगतः खमेवानुपतन्नगात. स्थूल काळाचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत. 2 अणूंपासून एक दुहेरी अणू होतो. 2 अणू दुहेरी अणू. 3 दुहेरी अणूंपासून एक त्रसरेणू होतो. 3 अणूंमध्ये 3 दुहेरी अणूंपासून एक त्रसरेणू होतो. त्यानंतर खिडकीच्या पडद्याच्या छिद्रातून येणाऱ्या सूर्यप्रकाशात हा त्रसरेणू दिसतो. त्रसरेणू फक्त दिसू शकतो, त्याच्यावर नंतर आपल्याला काय दिसून अणू नाही दिसतो आणि दुहेरी अणू म्हणजे बेसिकली अणू दिसत नाही, त्रसरेणू दिसतो. आपण झाडू मारतो सकाळी तर हे दिसतात उन्हामध्ये जास्त, कारण त्याला म्हणतात त्रसरेणू. हा त्रसरेणू वर आकाशाकडे जात असल्याचे स्पष्टपणे दिसू शकते, जसं हवेत उडतो. त्रसरेणू त्रिकं भुंक्ते यः काल सत्रुटी स्मृत शतभागस्तु वेध स्यात् त्रैस्त्रिभिस्तु लव स्मृत. असे 3 त्रसरेणू घेतले म्हणजे सूर्य जो आहे या 3 त्रसरेणून जाताना 3 त्रसरेणू एकत्र होण्यास लागणाऱ्या कालावधीला एक त्रुटी म्हणतात. तर बेसिकली असं म्हटलं की 3 त्रसरेणू एकत्र व्हायला जेवढा काल त्याला त्रुटी म्हणतात. तर इथे दिलेला आहे 1 सेकंदाचा हा भाग आहे 1687.5. हा जर 1 सेकंदाचा भाग असेल तर त्यातील एक भाग म्हणजे एका त्रुटी एवढा कालावधी होय. ऑफकोर्स याचा आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये काही उपयोग नाही, पण जस्ट अंडरस्टँड. आपण 1 सेकंदवर जास्त चर्चा पण नाही करत. एनिवे तरी आपल्याला माहीत असलं आवश्यक आहे. आणि 100 त्रुटींचा एक वेध होतो. 3 वेधांचा एक लव होतो. तर एक चार्ट बनवला आहे तो सगळ्यात नंतर अणू त्रसरेणू त्रुटी वेध लव निमेष स्त्रीलवो ज्ञेय आम्नातस्तेत्रय क्षण क्षणान पंचविदु काष्ठाम लघुता दशपंचच. 3 लवांचा कालावधी एक निमेष एवढा असतो. निमेष म्हणजे काय, आपण पापणी बंद करतो आणि उघडतो तेव्हा त्याला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमेष. 3 निमेषांचा एक क्षण होतो. 5 क्षणांच्या एकत्रीकरणाने एक काष्ठा असते आणि 15 काष्ठांचा एक लघु होतो. एक लघु किती आहे, 2 मिनिटांइतका लघु असते. लघुनी वै समाम्नाता दशपंचच नाडिका ते द्वै मुहूर्त प्रहर षड्याम सप्त नृणाम. 15 लघूंची एक नाडिका होते जिला दंडही म्हणतात. 2 दंडांपासून एक मुहूर्त होतो. आपल्याला मुहूर्त माहीत आहे ना, लग्नाचा मुहूर्त, हा मुहूर्त हा तो मुहूर्त आहे 2 दंडापासून. आणि 6 किंवा 7 दंडाची मानवी गणनेनुसार दिवसाचा किंवा रात्रीचा 4था भाग बनतो. त्याला म्हणतात प्रहर. द्वादशार्ध पलोन्मानं चतुरंगुले स्वर्णमासे कृतच्छिद्रम यावत् प्रस्थजलप्लुतम. 6 पळे 14 अंश वजनाच्या तांब्याच्या पात्राने एक नाडिका किंवा दंडमापनाचे पात्र तयार करता येते. त्यात 4 मास भाराच्या आणि 4 अंगुली लांबीच्या स्वर्ण तारेने छिद्र पाडावे. त्यानंतर हे पात्र पाण्यावर ठेवावे. हे पात्र पूर्णपणे भरून वाहू लागेपर्यंत जितका वेळ लागतो त्याला एक दंड असे म्हणतात. ते एक त्यांनी इन्स्ट्रुमेंट बनवलं होतं. एक पात्र बनवायचं तांब्याचं, त्याला तेवढं चित्रकरण पाण्यावर ठेवलं की त्यातून पाणी येईपर्यंत ते पात्र जोपर्यंत वाहू लागत नाहीत त्याला त्या कालाला दंड म्हणतात. हे सगळे पूर्वी व्हायचं. ते यामाश्चत्वारो मर्त्यानाम अहनि उभे पक्षपंचदशाहानी शुक्ल कृष्णश्च मानद. असे मापन करण्यात आले आहे की मानवाच्या दिवसात 4 प्रहर आणि रात्रीतही 4 प्रहर असतात. आपण म्हणतो अष्टप्रहर लिहिला म्हणजे पूर्ण 24 तास, त्यात 8 प्रहर असतात. 3 तासाचे एक प्रहर असतं व हे प्रहर याम नावानेही ओळखले जातात.
त्याचप्रमाणे 15 दिवस आणि 15 रात्री म्हणजे एक पक्ष होतो. आणि एका महिन्यात 2 पक्ष असतात, शुक्ल आणि कृष्ण पक्ष. तयो समुच्चयो मासः पितॄणां तदहर्निशं द्वौ तावृतु षडयनं दक्षिणं चोत्तरं दिवी. 2 पक्षांचा समूह म्हणजे एक मास म्हणजे एक महिना. आणि हा काळ पितृलोकांसाठी एक पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र असते. तर एक महिना पितरी लोकांमध्ये काय आहे, एक दिवस आहे. म्हणजे कालावधी थोडा हे तिकडे जास्त स्लो आहे. अशा 2 मासांच्या ते हाललं का बघ रे, हां मध्ये गेलो तुम्ही. अशा 2 मासांचा एक ऋतू होतो आणि 6 मासांमध्ये सूर्याचे दक्षिणेकडून उत्तरेकडे एक भ्रमण होत असते. तो 2 महिन्यांचा एक ऋतू. किती ऋतू आहेत आपल्याकडे, 2 मासाचे एक ऋतू, तर किती 12 महिन्यात किती ऋतू, 6 ऋतू. तर किती कुठले ऋतू आपल्याला आठवतं मराठी कॅलेंडरमध्ये बघितलं कधी, शरद ऋतू, वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, अजून कुठले ऋतू आहे उरलेले, हेमंत, शिशिर आणि वर्षा. आपल्याला तीनच सीझन हे की नाही. काय हेमंत म्हणजे कुठला, शिशिर कुठला, शिशिर माहीत आहे ना, आला शिशिर संपत झाडे गळायला आली असे काही होतं ना. हां म्हणजे काय होतं, म्हणजे हिवाळा होता, हे की नाही. अशा प्रकारचे हे 6 ऋतू आहेत. वसंत म्हणजे उन्हाळा, उन्हाळ्याच्या आधी, ग्रीष्म म्हणजे उन्हाळा बेसिकली, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. नाही ते वरती असेल समजा, समोर किंवा बहुतेक समोर किंवा मागे असेल. बार ठीक आहे ना. आणि त्यानंतर अयने चाहनी प्राहुर्वत्सरो 12 स्मृत संवत्सर शतं नृणां परमायुर्निरूपितं. सूर्याच्या 2 भ्रमणांनी देवतांचा 1 दिवस आणि 1 रात्र होते. आणि दिवस व रात्रीचे ते संयुग मनुष्याचे संपूर्ण संवत्सर होतं, म्हणजे 1 वर्ष होतं. म्हणजे देवतांचा 1 दिवस म्हणजे आपले 6 महिने, त्यांची रात्र म्हणजे परत 6 महिने. मनुष्याची आयुर्मर्यादा 100 वर्ष इतकी असते. म्हणजे आपल्यापेक्षा ते कित्येक वर्ष जगतात, हे ना. ग्रहक्षतारा चक्रस्थ परमाणुवादिना जगत संवत्सरावसानेन पर्यत्यनिमिषो विभू. संपूर्ण विश्वातील प्रभावशाली ग्रह, तारे, नक्षत्रे आणि परमाणू इत्यादी सर्व आपापल्या विशिष्ट कक्षेमध्ये भ्रमण करीत असतात. त्यांचे असे भ्रमण शाश्वत काळ ज्याचे प्रतिनिधित्व करतो त्या सर्वशक्तिमानाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असते. तर सर्व ग्रह, तारे, नक्षत्र हे भगवंतांच्या आज्ञेनुसार फिरत राहतात, असे स्वैर फिरत नाही आहे. तर हे डायरेक्ट भगवंत ऑर्डर देत नाही, तर काळ ऑर्डर देतो. तर भगवंतांचं म्हणजे काळ प्रतिनिधित्व करतं, आहे की नाही. संवत्सर परिवत्सर इडावत्सर एवच अनुवत्सरो वत्सरश्च विदुरैवं प्रभाष्यते. सूर्य, चंद्र, तारे आणि नक्षत्रे
यांच्या आकाशामधील भ्रमणकक्षांची 5 वेगवेगळी नावे आहेत आणि त्या प्रत्येकाचे स्वतःचे असे संवत्सर असतात. तर तात्पर्य लिहिलं की पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, काल आणि अवकाश अशा विषयांशी संबंधित असे श्रीमद भागवतातील उपरोक्त श्लोक त्या विशिष्ट विषयांशी संबंधित विद्यार्थ्यांना अतिशय औत्सुक्यपूर्ण आहेत. परंतु आम्हाला स्वतःविषयी सांगायचं तर तांत्रिक परिभाषेमध्ये या विषयांचे सखोल वर्णन आम्ही करू शकत नाही. या विषयाचा सारांश या विधानाने करता येईल की विविध ज्ञानशाखांवर काळाचे परम नियंत्रण आहे व हा काळ पुरुषोत्तम भगवंतांचा आंशिक विस्तारित प्रतिनिधी आहे. फर्स्ट थिंग, आणि भगवंतांवाचून काहीही अस्तित्व राहू शकत नाही आणि म्हणून आपल्या अल्पज्ञानास कितीही अद्भुत वाटणारी प्रत्येक गोष्ट ही त्या परम भगवंतांच्या जादूच्या कांडीची करामत आहे. तर काही लोक याच्यावर खगोल म्हणजे काय म्हणतात त्याला PhD करतील, सगळं सेपरेट स्टडी करतील, पण आम्हाला त्यात काही इंटरेस्ट आहे ते म्हणतात. तांत्रिक भाषेत तर तांत्रिक परिभाषेमध्ये या विषयाचे सखोल वर्णन करता येत नाही. आम्हाला सारांश माहीत आहे की या सर्व विविध ज्ञानशाखांवर काळाचे परम नियंत्रण आहे आणि हा काळ कोण आहे? पुरुषोत्तम भगवंतांचा आंशिक विस्तारित प्रतिनिधी आहे आणि या भगवंतांवाचून काहीही अस्तित्व राहू शकत नाही. आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ते अल्पज्ञानाला किती अद्भुत वाटत असेल, पण हे श्रीकृष्णांसाठी नॉर्मल आहे. म्हणजे असं एक जादूची कांडी. बस करेक्ट. तर आता या तात्पर्यामध्ये हा जो चार्ट दिलेला आहे, त्रुटी म्हणजे किती सेकंद, लघु म्हणजे काय, तर एक त्रुटी लघु, वेध, दंड, लव, प्रहर, निमेष, दिवस, क्षण, सॉरी असं आहे ते, निमेष, क्षण, काष्ठा, सॉरी असं आहे त्रुटी वेध, लव, निमेष, क्षण, काष्ठा, लघु, दंड, प्रहर, दिवस, रात्र, पक्ष, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष म्हणजे 15 दिवस, नंतर मग मास, 2 पक्षांचा 1 महिना आणि 12 महिन्याचं 1 वर्ष. अशा प्रकारे मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांनी इतके आहे. तर आपण असं बघितलं तर आपल्या म्हणजे सेकंदामध्ये किंवा मिनटामध्ये बघितलं किंवा दिवसांमध्ये बघितलं तर आपलं आता आयुष्य किती राहिलेलं आहे. समजा कोणात ॲव्हरेज आयुष्य तर ते भयावह आहे की नाही. समजा एखादं वय 40 वर्ष आहे आणि राहिलं समजा 40 सपोज, तर 40 वर्षात किती महिने? 12 महिने, 12 चौक 48, 480 महिने इंटू 30 दिवस, 480 इंटू 30 करा, किती झाले? कॅल्क्युलेटर आहे ना, 24 आणि 4 आणि 3 चौक 12, 12 आणि 2 14 म्हणजे 14,480 दिवस राहिले फक्त. हो की नाही? बरोबर? 14,400 480 इंटू 30 केले ना, 30 किती? 14,400 बरोबर. तर 14,400 दिवस राहिले. म्हणजे तो विचार करा, असं समजा लिहून ठेवा 14 आणि एक दिवस काटा. दिवस कमी होतो. आपलं वाटतं अरे भरपूर वर्ष आहे, पण ॲक्च्युली कमी आहे. 14,400 जायला काय वेळ लागतो, आहे की नाही? असं कॅल्क्युलेशन करून आपला भक्तीमध्ये प्रगतीसाठी म्हणजे जास्त तीव्रतेने करण्या भाग आहे. तर या चार्टचा आपण असा उपयोग करून घ्यायला पाहिजे. कसा? आता आपलं आयुष्य किती राहिलेलं आहे दिवसांमध्ये किंवा सेकंदामध्ये किंवा 12 तासाची रात्र दिसते, अर्धे महिन्यात. हां, हे फर्स्ट क्लास त्यांचं कॅल्क्युलेशन बघा. या 14,400 मधले अर्धा केला म्हणजे किती झाले? 7,200. फक्त 7,200 ॲक्टिव्ह अवर्स आहे तुमच्याकडे. 7,200 काय आहे? बोलता बोलता जातील, कारण झोपेत तर आपण काही काउंटच करत नाही. मग आता काय कितपत तुम्ही काय करणार तुम्ही? हां, शक्य आहे का? हृदय शुद्धीकरण 7,200 दिवसामध्ये आहे पॉसिबल? जर
तीव्रतेने केलं, निश्चय केला तर आपण ठीक आहे बघू, तर मग कधी होणार नाही. या सृज्य शक्तीम उरुधो श्वसयन स्वशक्त्या पुंसो भ्रमाय दिवि धावति भूतभेद कालाख्यया गुणमयं क्रतुभिर्वितन्वं तस्मै बलिं हरत वत्सर पंचकाय. तर मैत्रेयी म्हणतात, हे विदुरा, सूर्य आपल्या असीम प्रकाश आणि उष्णतेने सर्व प्राणीमात्रांना जीवन देतो. तर या भौतिक विश्वामध्ये सूर्य हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो आपल्याला जीवनशक्ती देतो आहे. तो जीवांना त्यांच्या भौतिक आसक्तीच्या मोहापासून मुक्त करण्यासाठी त्यांच्या आयुर्मर्यादेचा ऱ्हास करतो. सूर्य उगवतो आणि काय म्हणतात त्याला अस्त होतो, त्यात काय होतं, आपलं जीवनकाळ नष्ट होत आहे. आयुर्हरती वै पुंसाम उद्यन अस्तंत यद असो. आयुर्हरती वै पुंसाम, आपला आयु हरण करतो तो. पुंसाम म्हणजे लोकांचं. उद्यन अस्तंत यद असो. उद्यन म्हणजे उगम पावतो आणि अस्त होतो, त्यात आपलं आयुष्य हे होतं. नेक्स्ट, आणि स्वर्गलोकात उन्नती करण्याच्या मार्गाचा तो विकास करतो. ऑफकोर्स इथे स्वर्गासाठी लिहिलं आहे, पण आपण ॲक्च्युली बघितलं तर आपल्याला या संपूर्ण ब्रह्मांडातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. अशा प्रकारे अतिप्रचंड वेगाने तो अवकाश भ्रमण करतो आणि म्हणूनच प्रत्येकाने त्याचे सर्व पूजन सामग्रीने प्रत्येक 5 वर्षातून एकदा सादर पूजन करावे. कोणाचे? सूर्याचे. तर आपण म्हणतो सकाळी तर सूर्याला नारायण पण म्हणा, सूर्यनारायण. बरेचदा परफेक्ट सूर्य नसेल, म्हणजे कोणी कॅन्डिडेट, तर भगवंतच सूर्यनारायण होता, सूर्य होता. विदुर म्हणतात, पितृदेवं मनुष्याणां आयु परमिदं स्मृतं परेषां गतिम आश्चक्ष्व ये स्यु कल्पाद बहिर्विदः. की आता पितृलोकामधील निवासी, स्वर्गलोकातील निवासी तसेच मनुष्य मात्रांचीही आयुर्मर्यादा जाणली आहे. मला त्यांना सगळं कळलं. आता कृपया करून मला जे कल्पाच्या मर्यादेच्या पलीकडे आहेत अशा त्या श्रेष्ठ अतिविद्वान जीवांची आयुर्मर्यादा सांगावी. तर हे कोण आहेत? तर ब्रह्मदेवांच्या दिवसांती विश्वाचा जो आंशिक प्रलय होतो त्यांचा सर्वच ग्रह लोकांना परिणाम होत नाही. आपल्याला माहीत आहे प्रलय म्हणजे एक ब्रह्मदेवांचा संपूर्ण, जेव्हा ते मरण पावतात तेव्हा प्रलय, आणि इवन त्यांचा रात्री जो प्रलय होतो, तर ब्रह्मदेव जागे आहेत, दिवसा निर्मिती आहे, पण तेव्हा झोपतात तेव्हाही अर्धा प्रलय होतो. खालचे जे लोक आहेत ते नष्ट होतात, पण उच्च ग्रहलोकावर त्याचा फरक पडत नाही. सनक ऋषी, भृगु ऋषी हे ज्या ग्रहलोकांवर राहतात तिथे या प्रलयाचा प्रभाव पडत नाही, आंशिक प्रलय. तर ह्या सर्व ग्रहलोकांचे भिन्न प्रकार आहेत आणि याची म्हणजे काळमर्यादा वेगवेगळी आहे, ती ऐकायची त्यांना. भगवान वेद कालस्य गतिं भगवतो ननु विश्वं विचक्षते धीरा योगराध्येन चक्षुषा. हे आध्यात्मिक सामर्थ्य संपन्न पुरुषा, विदुरजी म्हणतात मैत्री ऋषींना की पुरुषोत्तम भगवंतांचे नियंत्रक रूप असणाऱ्या शाश्वत काळाची गती तुम्ही जाणू शकता. तुम्ही एक आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असल्यामुळे योग्य दृष्टीच्या बळाद्वारे सर्व काही पाहू शकता. तर भगवंत त्रिकाल यज्ञ आहे, त्याचबरोबर त्रिकाल जाणणारे, त्याचबरोबर जे भक्त असतात आत्मसाक्षात्कारी भक्त, तेही जाणू शकतात भगवंतांच्या कृपेने. मैत्रेय म्हणतात, कृतं त्रैता द्वापरं च कालश्चेति चतुर्युगम.
दिव्यैर्द्वादशभिर्वर्षैर् सावधानं निरूपितं. तर सत्य, त्रेता, द्वापर आणि कली ही 4 युगे आहेत. ही एकत्र घेतली तर केली असतात एकूण वर्षांची संख्या देवतांच्या 12 सहस्त्र वर्षांनी इतकी होते. 4 युग एकत्र घेतली तर देवतांच्या 12 सहस्त्र वर्षांनी इतकी होते. 12,000 है ना. देवतांचे 1 वर्ष मानवाच्या 360 वर्षांनी इतके आहे. ते खूप मोठी संख्या होती ती. 4 त्रीणि द्वैचैकं कृतादिषु यथाक्रमं संख्यातानि सहस्राणि द्विगुणानि शतानि च. सत्ययुगाची कालमर्यादा किती आहे? 48 म्हणजे 4800 वर्षांनी. आपल्या नाही, देवतांच्या. त्रेतायुगाची 3600 देवतायुगांची, द्वापराची 2400 आणि कलियुगाची 1200 देवतांच्या वर्षांनी इतकी आहे. संध्या संध्या शयो अंतर यह काल शतसंख्ययो तमेर्वाहुर्युगम तज्ञा यत्र धर्मो विधीयते. प्रत्येक युगाच्या पूर्वीचा आणि नंतरचा संक्रमण काल जो पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे काही शेकडो वर्षांचा असतो, तो तज्ज्ञ खगोलशास्त्रज्ञांच्या मते युग संध्या म्हणून ओळखला जातो. एक युग आणि दुसरं युग, एक युग संपत आहे आणि दुसरं युग चालू होत आहे, त्याच्या मधल्या काळाला म्हणतात युग संध्या. या काळामध्ये सर्व प्रकारची धार्मिक कृत्य केली जातात. धर्मश्चतुष्पां मनुजान कृते समनुवर्तते स एवान्येश्वधर्मेण व्यक्तिपादेन वर्धता. हे विदुर, सत्ययुगामध्ये मनुष्याने धार्मिक तत्वांचे योग्य रीतीने आणि पूर्णपणे पालन केले, परंतु इतर युगांमध्ये ज्या प्रमाणात अधर्माचा प्रवेश झाला त्या प्रमाणात धर्माची हळूहळू एका भागाने अधोगती झाली. त्रिलोक्या युगसाहस्र्यं बहिराब्रह्मणो दिनं तावत्येव निशा तात यन्मिलति विश्वश्रुक्. त्रिलोक्यांच्या म्हणजे स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ ह्याच्या बाहेर 4 युगांना 1000ने गुणलेत असता ब्रह्मलोकातील 1 दिवस होतो. तेवढाच काळात ब्रह्मदेवांची एक रात्र असते व रात्र समय ते निद्रिस्त होतात. ब्रह्मदेव पण एक जीव आहे ज्यांना विश्रांतीची आवश्यकता असते, म्हणून ते काय करतात? रात्री विश्रांती घेतात. आता एक मनूंचा काळ दिलेला आहे. निशावसान आरब्धो लोककल्पो अनुवर्तते यावद्दिनं भगवतो मनून् भुञ्जन् 14. तर ब्रह्मदेवांच्या रात्रीनंतर त्यांच्या दिवस काळामध्ये त्रिलोकीच्या पुनर्निर्मितीचे कार्य पुन्हा सुरू होते आणि ते त्रिलोक अनुक्रमे 14 मनूंच्या अथवा मानवाच्या जनकाच्या आयुर्वर्णाच्या कालापर्यंत अस्तित्वात राहतात. एका ब्रह्मदेवांच्या दिवसामध्ये 14 मनू येतात. किती? आणि एका मनूच्या त्याचा जो काळ आहे म्हणजे त्याची कालमर्यादा आहे, त्याच्यात 1 अवतार भगवंत येतं. किती? अशा प्रकारे त्यांचा काळ आहे. स्वं स्वं कालम मनुर्भुंक्ते साधिकाम ही 1 प्रत्येक मनू 71 चतुर्युगांपेक्षा थोड्या अधिक कालावधी इतके आयुष्य भोगतात.
एक चतुर्युग म्हणजे कुठलं? सत्व, द्वापर, त्रेता आणि कली हा एक युग झाला. हे चतुर्युग म्हणजे तर तेवढे किती? 71 चतुर्युग करतो. मनुष्याच्या आयुर्वेदा विष्णुपुराण दिल्यानंतर तर एका मनुष्य आयुष्य देवतांच्या गणनेनुसार 8,52,000 वर्षे इतके असते. नंतर म्हणून मानवांचे काळ ते काउंट करू शकत नाही. मन्वंतरेषु मनवस तद्वंशा ऋषय सुरा भवंती चैव युगपत सुरेशानु ये चतान. तो मनू एकटा येत नाहीत, त्यांच्यासोबत त्यांची टीम येते. कोण कोण येतं? प्रत्येक मनुच्या अंतानंतर पुढील मनुच्या त्याच्या वंशजासहित अधिकार सुरू होतो आणि मनुचे वंशज निरनिराळ्या ग्रहलोकांवर राज्य करतात. परंतु सप्तऋषी आणि इंद्र प्रभृती देव व गंधर्व यांसारखे त्यांचे अनुयायी हे सर्व मनुसमवेतच प्रकट होतात. तर मनु येतात तर काय होतात? मनु, सप्तऋषी, इंद्र आणि इतर देवतागण हे त्यांच्यासोबतच प्रकट होतात. आणि आपण जसं बघितलं स्वयंभू व मनू आहे की नाही. आता आपण बघू. ऑफकोर्स स्वयंभू मनू एक मनू आहे. त्यांचे जे सुपुत्र आहेत त्यांचा वंश जे आहेत ते पृथ्वीची काळजी घेतात. मग त्यांचा वंश जो वंश संपेपर्यंत तो त्याचा कारभार सांभाळला जातो. तर स्वयंभू मुनींचे कोण आहेत? उत्तानपाद आणि प्रियवर. मग त्यांचे जे ध्रुव महाराज नंतर जे काय असतील असे हे होतात. एष दैनंदिनं सर्गो ब्राह्मस्त्रैलोक्यवर्तन तिर्यं नृपितृदेवानां संभवो यत्र कर्मभी. ब्रह्मदेवांच्या दिवसकालीन सृष्टीमध्ये स्वर्ग, मर्त्य व पाताल हे त्रिलोक परिभ्रमण करतात. या नीच योनीतील प्राणी मनुष्य, देवता, पिता यासहित त्यातील निवासी आपापल्या सकाम कर्मानुसार प्रकट व अप्रकट होत असतात. तर रात्री प्रलय होत आहे, पण दिवसा हे सगळे विविध प्रकारे सकाम कर्मानुसार प्रकट अप्रकट होत असतात. कोण? प्राणी, मनुष्य, देवता, पिता सगळे. मन्वंतरेषु भगवान बिभ्रत्सत्वं स्वमूर्तिभिः मन्वादिभिरिदं विश्वम् अवत्युदित पौरुषः. प्रत्येक मन्वंतरामध्ये मनु आणि इतर अशा विविध अवतारांमध्ये आपली अंतरंगा शक्ती प्रकट करून परमपुरुष श्री भगवान अवतरतात. अशा प्रकारे ते संशोधित शक्तींनी ब्रह्मांडाचे पालन करतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये भगवंत अवतरित. तमो मात्रामुपादाय प्रतिसमृद्ध विक्रमा कालेनानुगता शेष आस्ते तुष्णीम दिनात्यये. दिवसाच्या अंती तमोगुणाच्या अतिक्षुद्र अंशाच्या प्रभावाखाली ब्रह्मांडाची सामर्थ्यशाली अभिव्यक्ती रात्रीच्या अंधकारात विलीन होते. शाश्वत काळाच्या प्रभावाने असंख्य जीव त्या प्रलयामध्ये विलीन होतात आणि सर्व काही शांत होतं. ही रात्र कोणाची आहे? आपली नाही, ब्रह्मदेवांची. तर यात ही रात्र म्हणजे प्राकृतिक गुणाच्या अतिशूद्र अंशाच्या संपर्कात असलेले प्रभावशाली काळाचा परिणाम आहे. त्यात सर्व भू, भुव, स्वह, पाताळ, मर्त्य आणि स्वर्ग हे तीनही पडद्याआड जातात. तमेवान्वपि धीयन्ते लोका भूरादयस्त्रय निशायां मनुवृत्तायां निर्मुक्त शशिभास्करम. ब्रह्मदेवांची रात्र सुरू होते तेव्हा तिन्ही लोक दिसेनासे होतात आणि सूर्य व चंद्र नित्याच्या रात्रीप्रमाणे प्रभाहीन होतात. त्याचा प्रकाश नाहीसा होता.
सगळीकडे पाणी म्हणजे जलमय आणि अंधकार असं होत आहे. प्रलय म्हणजे दोन गोष्टी, जल भरतं आणि अंधकार सगळीकडे. त्रिलोक्याम दह्यमानायाम शक्त्या संकर्षणाग्निना यांती उष्मणा महर्लोकान जनम भृग्वादयोर्दिता. संकर्षणाच्या मुखातून निघणाऱ्या अग्नीमुळे प्रलय होतो आणि अशा प्रकारे भृगु ऋषी आणि महर्लोकाचे इतर निवासी जनलोकांमध्ये स्थलांतरित होतात, मायग्रेट होतात ते वरच्या ठिकाणी. ते खालच्या तिन्ही लोकांना दग्ध करणाऱ्या अग्नीच्या उष्णतेने पीडित होऊन स्थलांतर करतात. तर ब्रह्मांड असं आहे बघा, हे की नाही असं, आणि शेषनाग कुठे आहे? खाली आहे. तर त्यांच्या तोंडातून अग्नी येईल तर कुठे पहिले लागेल? वर लागेल की खाली? खाली ना. तर पाताळ, मर्त्य आणि स्वर्गलोकापर्यंत सगळं भस्म करतो. त्या उष्णतेला सहन न करून म्हणून स्वर्गलोकाच्या वरती जे महर, जन, तप आणि लोक आहे ना, ब्रह्मलोक, तर सगळे हे वरती जातात. ज्यांची कपॅसिटी आहे, ज्यांच्याकडे तपश्चर्याचं बळ आहे, ते स्थलांतर होतात. तावत् त्रिभुवनं सद्य कल्पान्ते धीत सिंधव प्लावयन्तु कटाटोपत् चंडवातेरिवोरितोर्मयः. प्रलयाच्या प्रारंभी सर्व महासागर भरून वाहू लागतात आणि वादळी वारे अत्यंत भीषण होतात. अशा प्रकारे सागराच्या लाटा उग्र होतात आणि काही क्षणातच तिन्ही लोक पूर्णपणे जलमय होतात. भीषण. तर हा जो प्रलय आहे ना, तो 12व्या स्कंदात दिलेला आहे. मार्कंडेय ऋषी यांनी अनुभव केला तो प्रलय काय असतो. आपण हॉलिवूड पिक्चर सारखा असेल तो, म्हणजे असं ॲक्च्युली भयकारक असतं. तर त्याच्यापेक्षा भयानक तो म्हणजे भागवतामध्ये दाखवलं की कोणीच नाही आहे, एकटेच आहेत, फिरतात आहे. वारा आणि फक्त जल. अंत सतस्मिन् सलिल आस्ते अनंतासनो हरि योग निद्रा निमिल्लाक्ष स्तूयमानो जनालये. पुरुषोत्तम भगवान श्रीहरी पाण्यामध्ये अनंत शेषाच्या आसनावर नेत्र मिटून पहुडलेले असतात आणि जनलोकाचे निवासी हात जोडून त्यांची सुंदर स्तुती करतात. भगवंत निद्रस्थ आहे म्हणजे आपल्यासारखे निद्रस्थ नाही आहे. भगवंत शुद्ध सत्वामध्ये आहे, निद्रस्थ. त्याला म्हणतात योग निद्रा. तर इव्हन आपण पण योग निद्रा शिकू शकतो. म्हणजे एक आहे, पण त्या प्रकारची योग निद्रा नाही, शुद्ध सत्व. पण त्यातल्या त्यात योगनिद्रा अशी आहे की त्यात आपण निद्रेतून आपण म्हणजे सगळ्यांना म्हणजे थोड्याच काळात मध्ये आपण सगळ्या अवयवांना काय देऊ शकतो, आपण जागृत करू शकतो. त्याला योगनिद्रा म्हणतात. पण भगवंताची योगनिद्रा ही आपल्या योगनिद्रा म्हणजे आपल्या पण निद्रेच्या पलीकडे असते, कारण ती अंतरंगा शक्तीचा आविष्कार आहे. आपण बहिरंगा शक्तीत आहोत. तर दिव्य स्तरावर सर्व कार्य सदैव उपस्थित असतात आणि भृगु ऋषींसारखे महर्षी त्या कृत्यांची स्तुती करीत असतात. तर हे ऋषी त्या भगवंतांची स्तुती करतात. तर ब्रह्मदेवांचं जीवन आता एवं विधेर अहोरात्रे कालगत्योपलक्षिते अपक्षितम इवास्यापि परमायुर्वयशतम. अशा प्रकारे आयु मर्यादात क्षीण होत जाणे हे ब्रह्मदेवांसहित सर्व जीवांच्या बाबतीत घडत असते. प्रत्येक जीवाचे आयुष्य भिन्न भिन्न ब्रह्मलोकांच्या कालगणनेनुसार केवळ 100 वर्षांनी इतकंच असतं. म्हणजे अनुभव जो आहे आपला आणि ब्रह्मदेवांचा तो सारखाच आहे. जरी त्यांच्या आणि आपल्या
मर्यादेमध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपला कालावधी आणि त्यांचा कालावधी खूप मोठा आहे, फरक आहे त्यात. पण अनुभव जो आहे तो सारखाच आहे. इमोशन्स, प्रेम, भय, स्नेह, सगळा सेम सारखाच. म्हणून त्याला म्हणतात आपलं दुःखालयम अशाश्वतम. तर ते आहे सगळीकडे तेवढंच प्रभावित पडतं. फक्त एका लोकातील व्यक्ती दुसऱ्या लोकातील व्यक्तीचा अनुभव ग्रास करू शकत नाही, त्याला त्याच्यात समजू शकतं. पण ओव्हरऑल ॲव्हरेज घेतला तर तो सेम आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेतच. तर ब्रह्मदेवांनाही आपल्या मृत्यूचे भय असते. पॉईंट काय आहे, फक्त आपल्याला नाही तर इवन ब्रह्मदेवांना पण मृत्यूचं भय आहे. आणि मायाशक्तीच्या पकडीतून मुक्त होण्यासाठी ते भगवंतांची सेवा करत असतात, भक्तिपूर्ण सेवा. तर मानवी जीवन प्राप्त केल्यानंतर जर आपण त्याचा फायदा घेतला नाही तर इथे लिहिलं आहे की एखाद्या पशुसारखा तो आपलं जीवन व्यर्थ करेल. उत्तरदायित्वाचं जाणीव न घेता जर त्याने आपलं आयुष्य खर्च केलं तर त्याच्यामध्ये आणि जनावरांमध्ये फरक राहणार नाही. त्याला मूर्ख म्हणून समजण्यात येईल. कारण मूर्खही भविष्याचा विचार न करता मोठ्या सुखाने भौतिक जगाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हे परम आवश्यक आहे की प्रत्येक माणसाने स्वतः पुढच्या जन्मासाठी सिद्ध करण्यासाठी जबाबदार असावे. म्हणून प्रभुपादांचं एक फेमस वाक्य काय म्हणतात ते, व्हॉट इज नेक्स्ट. एक रिपोर्टर म्हणतो की काय तुमच्या आता मनात काय विचार सांगा. हे ना, सगळ्यांना ते रिपोर्टरला काय असतं, सगळ्यांना शब्दामध्ये पकडायचं असतं. प्रभुपाद म्हणतात व्हॉट इज नेक्स्ट. म्हटलं काय व्हॉट इज नेक्स्ट काय, तर म्हटलं व्हॉट इज द आफ्टर दिस बॉडी, व्हॉट इज नेक्स्ट, व्हॉट विल बी माय नेक्स्ट बॉडी. हा विचार आहे. तर म्हणे एव्हरीबडी शूड थिंक लाईक दॅट. आपल्या कार्यानुसार सदैव काय म्हटलं, माझी सध्याची जी कार्य चाललेली आहे त्याच्यानुसार माझा पुढचं शरीर किंवा माझा पुढचा जन्म काय असेल, हा विचार असायला पाहिजे. आहे ना, व्यापारी नेहमी विचार काय करतो, आता प्रॉफिट काय, कधी पैसा येईल. त्याचप्रकारे मनुष्याने काय विचार करावा, व्हॉट इज नेक्स्ट, माझं दुसरं शरीर काय असेल, त्यानुसार ॲडजस्ट करा आपले कार्य. जर भविष्य अंधकारमय दिसत असेल तर त्वरितच सेटिंग करा चेंज. आणि म्हणजे फर्स्ट क्लास बघायचं आहे की नाही. तर प्रभुपाद पॉवरफुल याच्यात तात्पर्य देतात. मग त्याची आयुर्मर्यादा संपूर्ण विश्वातील प्राणी मात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मदेवासारखी का असे ना, तो कुठल्याही योनीमध्ये असेल, शरीरामध्ये असेल, त्याचं मेन एम काय पाहिजे, व्हॉट इज नेक्स्ट. कारण इवन ब्रह्मदेवांचं शरीर असेल त्यांना मग शाश्वती नाही, नेक्स्ट काय येतो, डायरेक्ट गोलोक नाही आहे. त्यांचं जी मनस्थिती आहे, यम यम वापी स्मरण भावम तज्जती अंत्य केल्यावरम, तो शरीर त्यांना प्राप्त होईल. म्हणून इथे प्रभुपाद लिहितात, तो ब्रह्मदेवांसारखा जरी असेल तरी त्याचं मेन एम काय पाहिजे, पुढच्या जन्मासाठी काय जबाबदारी आहे ते पाहिजे. भागवतांचा परिपूर्ण मेन एम एकच एम आहे, जीव जागो, जीव जागो. गौरचंद्र बोले की कत निद्रा माया झाला, कितीपर्यंत झोप, हा बेसिक एम आहे. यद धर्मम आयुष्यस्तस्य पराधर्मभिधीयते पूर्वपरार्धो उपक्रांतो हि अपराधो अद्य प्रवर्तते. ब्रह्मदेवांच्या आयुष्याची 100 वर्षे 2 भागामध्ये विभागलेली असतात, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. ब्रह्मदेवांच्या आयुर्मर्यादेचा पहिला अर्धा भाग पूर्वीच संपला आहे आणि दुसरा अर्धा भाग आता सुरू झालेला आहे. ते आता ओव्हर 50 झाले, 51. म्हणजे जर सिनियर सिटीजनकडे जातात आहे तो ब्रह्मदेव, तर त्यांनी पण आता वानप्रस्थ घेतला असेल कदाचित. आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की
हे भागवतम काय सांगतं की तुमचे तुमचे आदर्श कोण आहेत हे. आता आपले आदर्श काय असतील, अंबानी म्हणजे जनरली लोक म्हणतात, जनरल एक ॲव्हरेज घ्या, कोणाला विचारा काय बनायचं त्याला, तर तो म्हणेल की मेरे को बहुत पैसा कमाना है किंवा बहुत फेम, यश किंवा पैसा, संपत्ती, हेच एम आहे की नाही. इथे तर ज्यांच्याकडे अमर्याद सगळं आहे, फेम आहे, ब्रह्मदेवाला कोण जाणत नाही, पण त्यांचे मेन एम काय आहे, नेक्स्ट काय आहे. म्हणून हे जागृत करत आहे की आपण असे क्षुल्लक गोल नाही न ठेवणे किंवा फला असा अमका ठमका तो काही नव्हता आणि आता खूप फेमस झाला आहे तर मलाही त्याच्यासारखं व्हायचं, किंवा हा मी गरिबातून आला आता श्रीमंत झाला आहे मलाही त्याच्यासारखं व्हायचं. पण हे काही शाश्वत नाही आहे, थोडक्यातच जातील ते, की नाही. तर ॲक्च्युअल बुद्धिमान व्यक्ती तुम्ही कुठल्याही वेशामध्ये बघू शकत नाही. हा पर्टिक्युलर वेश आहे म्हणजे हा बुद्धिमान व्यक्ती, किंवा पर्टिक्युलर रंग आहे त्याचा, किंवा त्याला दाढी मिशी आहे, हे की नाही. नाही, त्याची विचारसरणी काय, व्हॉट इज हिज प्लॅन, म्हणजे व्हॉट ही इज प्लॅनिंग अँड व्हॉट इज हिज ॲक्टिंग. तर त्यानुसार तो जमेल की तो नेक्स्ट काय आहे त्याचा अर्थ काय, तो खरा बुद्धिमान आहे की नाही. पण आता लोक आपला वेळ आणि धन हे कशात घालवतात, कित्येक सेमिनार्स वगैरे अटेंड करण्यात, कोणासाठी, यश कैसे प्राप्त करे, पैसा कैसे, बिझनेस को कैसे डबल करे दिकून, हे की नाही. आहेत भरपूर लोक आहेत ते कोर्सेस घेतात. लेस इन्व्हेस्टमेंट, हां लेस इन्व्हेस्टमेंट, हां लेस इन्व्हेस्टमेंट मोर प्रॉफिट. तर हे त्यासाठी पण पैसा घालावाच लागतो त्याला. पण याच्यासाठी कोणी हे करत नाही की गोल राईट गोल सेट करण्यासाठी कुठला सेमिनार आहे का, व्हॉट विल बी द राईट गोल, नाही आहे ते. तर आपणच पहिले आपापले गोल सेट करायचे, नंतर दुसऱ्यांचे. पूर्वस्यादो परार्थस्य ब्राह्मो नाम महानभूत कल्पो यत्रा भवत ब्रह्मा शब्द ब्रह्मेति यम विदु. ब्रह्मदेवांच्या आयुष्यातील पूर्वार्धाच्या प्रारंभी ब्राह्मकल्प नावाचा कल्प होता, ज्यामध्ये ब्रह्मदेवांचा जन्म झाला. वेदांचाही जन्मही त्यांच्या जन्मावरच झाला, हे आपल्याला माहीत आहे. आधीच आपण बघितलं की तेने हृदया ब्रह्म हृदयादि कवये. तर तो पूर्वार्धाला ब्राह्मकल्प म्हणतात. तस्यैव चान्ते कल्पोद्भूत यम पाद्म अभिचक्षते यद्धेरेनार्भि सरस आसिलोकसरोरुहम. प्रथम ब्राह्मकल्पानंतर आलेल्या कल्पास पाद्मकल्प म्हणतात. आता चालला आहे पाद्मकल्प, कारण त्या कल्पामध्ये वैश्विक कमळ भगवान श्रीहरींच्या नाभी जलाशयातून उमलले आहे. अयं तु कथितः कल्पो द्वितीयस्यापि भारत वाराह इति विख्यातो यत्रासीत् शुकरो हरी. ब्रह्मदेवांच्या आयुष्यातील उत्तरार्धाच्या प्रथम कल्पास वाराह कल्प असे म्हटले जाते, कारण त्या कल्पामध्ये भगवान श्री वराह रूप धारण करून आले, भगवान श्रीहरी वराह रूप धारण करून अवतरले होते. तर आता प्रभुपाद लिहितात की आता पहिले म्हणे ब्राह्मकल्प, नंतर म्हणे पाद्मकल्प आणि आता वराह कल्प आला. असे भिन्न भिन्न नावाने ओळखले जाणारे भिन्न भिन्न कल्प सर्वसामान्य मनुष्यांना थोडेसे गोंधळून टाकणार असतात. असे काही विद्वान आहेत जे या सर्व कल्पांना एकच समजतात. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की पूर्वार्धाच्या प्रारंभीचा ब्राह्मकल्प हा पाद्मकल्प असल्यासारखा वाटतो. तसा आपण केवळ उपरोक्त श्लोकाचा आधार घेऊन समजू शकतो की वर्तमान कल्प ब्रह्मदेवांच्या आयुष्याचा उत्तरार्धात आहे. जास्त लोड नाही घ्यायचा. आपला कल्प बघायचा की 7200 दिवस राहिलेले आहे बस, ठीक आहे. 7200 लिहून टाकायचे.
तर कालोऽयं द्विपरार्धाख्यो निमेष उपचर्यते अव्याकृतस्यान् अनन्तस्य जगदात्मना. वर उल्लेखलेले ब्रह्मदेवांच्या दोन्ही भागांचे आयुष्य हे अपरिवर्तनीय अनंत आणि विश्वाच्या सर्व कारणांचेही कारण असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांसाठी केवळ एक निमेषा इतकेच आहे. म्हणजे एका सेकंदापेक्षाही कमी आहे. श्वास घेणे आणि सोडायला किती वेळ लागतो आहे की नाही. तर भगवंत फक्त तर ब्रह्मांड येतात आणि जातात ते असे निमेषात एवढा का. आपण म्हणतो अरे मी जग काबीज केलेलं आहे, ते बोलेपर्यंत जग ते संपुष्टात पण येतं. म्हणून ते मी म्हणतो की या जगातील यश हे सगळं तात्पर्य आहे, तात्पुरतं आहे. त्याचा आनंद आहे की नाही. पण ज्या क्षणी तुम्ही जे काही प्राप्त करण्याची इच्छा करताय ते प्राप्त झालं, त्याच क्षणी ते नाहीच होतं. त्याचं जे नाविन्य संपुष्टात. म्हणून व्हॉट नेक्स्ट. तशी भूलभुलाई आहे. म्हणून अरे मला या मुलीशी लग्न करायचं आहे, म्हणून मुली म्हणून मला या मुलाशी लग्न करायचं, म्हणून मला हा फ्लॅट घ्यायचा आहे, मला ही कार घ्यायची, मला हा कॅमेरा घ्यायचा आहे. सगळं काही प्राप्त झाल्यानंतरही गाडी तिथेच की मला अजून संतुष्ट नाही आहे. कोणी पण नाही. कुठला हा मोबाईल घ्यायचा. हां तेच. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश हाच. तर या विश्वामागचा जो पॅटर्न लक्षात आला आपल्याला. पॅटर्न समजताना पॅटर्न काय की न पॅटर्न साचा नाही, तो त्याच्यासोबत वाहणारा पॅटर्न. म्हणजे जे काय होत आहे त्याच्यासोबत जे चालतं आहे ते आहे, तो संतुष्टी नाही आहे. म्हणजे आपला सदैव आपण काय राहणार आहे, असंतुष्ट. तो पॅटर्न समजला की मग आपले कार्य या जगा पलीकडची असले पाहिजे. या जगाचा पॅटर्न हा आहे की इथं कधी संतुष्ट होऊ शकणार नाही. म्हणून आपले कार्य कसे पाहिजे, जगा पलीकडचे असले पाहिजे. म्हणजे भगवंतांना संतुष्ट करणं. तोच एक अनुभव आहे की जरी आपण या जगात राहूनही आपण तो अनुभव आपण संतुष्ट अनुभवू शकतो. संतुष्टता म्हणजे सॅटिस्फॅक्शन ओनली बाय फक्त श्रीकृष्णाची सेवा करून. जरी आपण असंतुष्ट आहोत, आपल्या स्वतःच्या अस्तित्वामध्ये, पण एका संतुष्ट व्यक्तीला म्हणजे एकमेव संतुष्ट व्यक्तीला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण, त्याला काही गरज नाही, तरी आपण संतुष्ट होऊ शकतो. म्हणून आपले सर्व कार्य काय पाहिजे, या जगापलीकडचे. जगातील कुठली वस्तू किंवा काही काबीज करण्याचा प्रयत्न काय राहील, एंड असंतुष्टता. पण इथे राहून त्यांची सेवा करत राहिले तर हॅपीनेस. म्हणून म्हणजे निखिलास्वपी अवस्थासु जीवन मुक्तस उच्यते. इहा यस्य हरेरदास्ते. या जगातच राहून आपण हरेरदास्ते. कर्मणा इहारहस्य हरेरदास्ते. कर्मणा गिरा. आपल्या कर्मणा मनसा गिरा. कर्मणा म्हणजे कार्याने, मनस आणि मन, आणि गिरा म्हणजे वाचा. याने आपण इथेच या भौतिक जगामध्ये राहूनच हरेरदास्ते, हरिंत सेवा केली तर निखिलास्व अपि अवस्थासु जीवनमुक्त सोच्यते. सगळे सर्व कार्य करूनही आपण काय राहू, जीवनमुक्त म्हणजे लिबरेटेड राहू शकतो. हा आहे काय एक प्रकारे तो हा वेगळा पॅटर्न. तर भौतिकवादी लोक त्या पॅटर्नमध्येच कार्य करतील आणि भक्त लोक याच्यात करतील. त्यांना समजलेलं आहे या कंपनीत कुठेही इन्व्हेस्टमेंट केली तर काय होणार आहे, एकमेव अनहॅपीनेस. म्हणजे नेक्स्ट काय, म्हणजे तिथे तुम्ही स्थगित येणार नाही तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये.
कर्मणा मनसा गिरा निखिलास्व तर बेसिकली निखिलास्व म्हणजे संपूर्णतः. तर सर्व अवस्थेमध्ये संपूर्णतः आपण जीवनमुक्त राहू शकतो ओनली बाय कर्मणा मनसा गिरा हरेर दासते. तर हा पॅटर्न लक्षात ठेवायचा. विचारवंत म्हणजे थोडं काय म्हणतात त्याला आपण इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. इंट्रोस्पेक्शन माहिती आहे काय म्हणतात त्याला? हां, आत्मनिरीक्षण परीक्षण आत्मनिरीक्षण करायला पाहिजे. की काय चाललं आहे आपल्या लाईफमध्ये. तर त्यातून आपण 2 हे पॅटर्न काढायचे, जनरल पॅटर्न आणि डिव्होशनल पॅटर्न. त्यात आपण कुठे बसतो, कुठे होतो आपण. हां, तर 1 निमिषापर्यंतच ॲक्च्युली इवन ब्रह्मदेवांचं लाईफ आहे. तर ब्रह्मदेव मरण पावल्यानंतर काळ थांबतो का? नाही, तो निरंतर चालूच राहतो. परंतु भगवंतांना नियंत्रित करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते. तर काळ हा भगवंतांना नियंत्रित करू शकत नाही, तो त्यांचा प्रतिनिधी आहे. कारण भगवंत काळाचेही नियंत्रक आहे. पण हा काळ कारण भगवंतधामात अवेलेबल नाही, कारण तिथे शाश्वत आहे सगळं. आपण काळाच्या प्रभावामुळे आपण वृद्ध होतो आहे, मरतो आहे की नाही. तिथे तसं नाही, ते स्वरूप स्थितीमध्ये आपण एक्झॅक्ट. तर काळ अनंत आहे आणि आध्यात्मिक जगही अनंत आहे, कारण तेथील अखिल क्रियाच परम शाश्वत स्तरावर असतीलच. तर आपण जे भगवद्गीतेत किती विषय आपण चर्चा करतो, भगवद्गीतेत किती विषयांवर चर्चा आहे. जीव, कर्म, काळ, प्रकृती आणि ईश्वर मेन. ठीक आहे ना. तर याच्यातील ईश्वर, जीव, काळ आणि प्रकृती हे काय शाश्वत आहेत. हे शाश्वत आहेत. ईश्वर शाश्वत आहे की नाही आपल्या नॉर्मल जगामध्ये, पण इवन जीव पण शाश्वत आहे. आपलं हे भौतिक अस्तित्व नष्ट होत आहे, प्रकट अप्रकट, पण आपण तर ॲक्च्युली स्थित आहोत, शाश्वत आहोत. त्याला कधी कोणी मारू शकत नाही, हे की नाही. त्याचप्रमाणे काळ पण हा अनंत आहे. तो नष्ट झाला तरी काळ एक्स्टॅब्लिश, तो नंतर प्रकट होतो. त्याचप्रमाणे इव्हन प्रकृती पण प्रलय तो प्रकट आणि अप्रकट होते आहे, पण ती अशा प्रकारे सेट केलेली आहे, ती परत प्रकट होईलच. प्रलयानंतर निर्मिती होईल, निर्मितीनं प्रलय म्हणजे त्या अर्थाने ती शाश्वत आहे. जसं वर्षा ऋतू आहे, आपल्याला माहीत आहे की जुलै जून आला की काय होणार आहे, पाऊस येणारच आहे. पण नंतर पाऊस गेल्यानंतर हिवाळा येईल, तुम्हाला आता पाऊस, पण काही महिन्यानंतर परत वर्षा येणारच. त्याचप्रकारे इव्हन प्रकृती पण प्रकट अप्रकट होते. एकच गोष्ट शाश्वत नाही आहे, ती काय, कर्म, जे आपण बदलू शकतो, हे की नाही. कर्म बदलतात आपल्या भक्तीने, आपण त्या उलटं कर्म शृंखला सोडून संपुष्टात आणू शकतो. तर या 5मध्ये जर जेव्हा आपण कर्माला हे बघितलं बेसिकली, की आपल्या हातात काय आता काहीच हे नाही आहे, दुसऱ्या गोष्टी फक्त कर्म आहेत. काय करणे त्याचा चॉईस, निवड करणे आणि इथून बाहेर निघणे, कर्म ही शृंखला बंद करणे. कारण एकदा का तुम्ही त्या पाप पुण्यातून बाहेर निघालो आपण, काही बॅलन्स नाही. ते म्हणतील, माया म्हणेल हरे कृष्णा जा आता, हे की नाही. जसा विजा संपला की काय करतात, ते पोलीस शोधून काढतात, त्या जा आता तुमचं देशाला जा परत, असं आहे ॲक्च्युली. ते लिहून घेतात तुम्ही कुठे थांबणार आहे आणि रिपोर्ट करत राहा. जसा कालावधी संपला त्यांना रिपोर्ट करतात. तसाच इथे भौतिक जगामध्ये आपला पुण्य पाप संपला की काय होणार, सुदैवाने असं व्हावं की माया म्हणेल की आता हरे कृष्ण जा आता तुम्ही बोला मला, हे की नाही. कारण प्रारब्ध कसं राहील, एक तर पाप किंवा पुण्य राहील. शरीर कधी मिळेल, एक तो भोग करण्यासाठी पैसे आहेत किंवा मार खाण्यासाठी तुम्ही करून ठेवलेले हे आहेत पापकर्म, तेव्हा शरीर आहे. म्हणून अकर्म करत राहिलेल्या व्यक्तीला तो यातून बाहेर निघेल. कालोयम परमाणु आदिही द्विपरार्धांत ईश्वर नैवेशितुं प्रभुर्भूम्न ईश्वरो धाम मानिनां
शाश्वत काळ निश्चितपणे भिन्न भिन्न परिमितींचा नियंता आहे. तो परमाणूपासून ते ब्रह्मदेवांच्या आयुर्मर्यादेच्या श्रेष्ठ अशा विभागापर्यंत सर्वच परिमितींचा नियंत्रक आहे. आपण आधीपासून चर्चा काय चालू केली. एक अणू आहे सगळ्यात छोटा या जीवनामध्ये, आणि एक दुसरं काय म्हणजे तो काळ, म्हणजे एका आपला सूर्य त्या अणूवरून जाण्याचा जो कालावधी आहे तो ते निर्मिती ते प्रलयापर्यंतचा जो कालावधी आहे, म्हणजे परम महान म्हणजे महान काळ, या सगळ्यांवर काळाचा प्रभाव आहे. म्हणजे याच्यामधले पण आले सगळे, तो सगळ्यांवर नियंत्रण ठेवतो. परंतु असे असूनही तो भगवंतांकडून नियंत्रित केला जातो. तो भगवंतांचा सेवक आहे. जे देहात्मबुद्धीमध्ये रत आहेत, अगदी सत्यलोकामध्ये अथवा ब्रह्मांडातील इतर उच्चतर ग्रहलोकांमध्येही केवळ त्यांच्यावर काळ प्रभुत्व गाजू शकतो. विकारे सहितो युक्तेर विशेषादिभिरावृत अंडकोशो बहिरअयम पंचशकोटी विस्तृतः. हे व्यक्त भौतिक जग 4 अब्ज मैलांच्या परिघात विस्तारलेले आहे. 4 अब्ज मैल. परिघ म्हणजे सर्कल, परिघ म्हणजे काय, सर्कल, सॉरी डायमीटर. परिघ म्हणजे तेच डायमीटरवरच आपण सर्कलचा विस्तार. ते 8 भौतिक घटकांच्या मिश्रणांचे आतून आणि बाहेरून 16 पुढील प्रकारांमध्ये झालेले परिवर्तन असून खालीलप्रमाणे आहे. 8 भौतिक घटक कुठले? पंचमहाभूत आणि मनबुद्धी यांच्या मिश्रणातून आतून आणि बाहेरून 16 पुढील प्रकारांचे परिवर्तन आहे. दशोत्तर अधिके यत्र प्रविष्ट परमाणुवत् लक्ष्यन्तेऽन्तर्गताश्चान्ये कोटिशो हि अंडराशयः. ब्रह्मांडांना आच्छादणारी मूल घटकांची प्रत्येक आवरणे ही पूर्वीच्या आवरणापेक्षा 10 पटीने अधिक विस्तृत असतात, आणि एकमेकांना चिकटून असणारी सर्व ब्रह्मांडे एका प्रचंड अणुमिश्रणाप्रमाणे दिसतात. तर हे म्हणजे ब्रह्मांडे कसे आहेत, एक एक ब्रह्मांड एका बबल किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला, फुग्या, सॉरी काय म्हणतात त्याला, आपला हे यार आंघोळ करताना काय निघतात, बुडबुडे. हां, बुडबुडे. तर बुडबुडे सगळे एकत्र ठेवले कसे होतात, दिसतात हे की नाही. तर बाहेरून तर आतून काय त्यांचे वलय काय, 8 वलय आहेत. सो पहिला वलय काय राहील, पहिला वलय कशात राहील, मेन पृथ्वी. तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार. तर जे पृथ्वी, जल, तर याच्या पहिल्याचा आहे तो दुसरा 10 पटीने जास्त आहे तो क्रॉस. नंतर मग तो 10 पट असा परिघ म्हणजे मग तो म्हणजे गोल असा आहे. तो पास करताना आपल्याला अजून जास्त वाटावं जावं लागेल. म्हणून जो अग्नी आहे तो अजून किती मोठा असेल बघा. तर आपल्याला जाताना त्याच्यातून जायचं आहे आणि अग्नी सगळ्या देऊन टाकायचा आहे. आपल्यातील अग्नी त्यांना परत करावं लागेल. पण आपण सध्या म्हणलं नाही पाहिजे मला, कारण जठराग्नी कसा पचन कसं होणार माझं. तर हे याच्यावर विचार करा की बेसिकली काय जाण्यापूर्वी काय काय करावं लागेल. आत्ता म्हटलं की तुमचं थोडं अर्थ द्या, तर अर्थ नाही, कारण अर्थ म्हणजे पृथ्वी द्या तुमची, देणार का तुम्ही, पृथ्वी चाकू घेऊन द्यावं लागेल हे की नाही. इट्स नॉट, म्हणजे खूप मुश्किल आहे. इव्हन ॲक्च्युली थेरॉटिकली तरी विचार करा की काय पॉसिबिलिटी आहे. तो आपला कुठला तो योगी जो क्रममुक्तीने जातो त्याला असं करावं लागतं. क्रममुक्ती तो देत जातो एक 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 एवढं हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, मी अहम ब्रह्मास्मी, आनंद आहे तो, त्यातून ब्रह्मज्योतीत जातो तो. तर अशा प्रकारे ही सर्व ब्रह्मांड, एक ब्रह्मांड नाही, असे असंख्य ब्रह्मांडे आहेत जे एकमेकाला चिकटून आहेत. ब्रह्मदेवांच्या रोमरंध्रातून निघतात आहेत, बाहेर येतात आहेत, आणि त्यात असंख्य जीव. आपला प्लॅनिंग चालू आहे त्यांचा, फॅमिली प्लॅनिंग, की म्हणजे
सगळ्याच प्लॅनिंग, देश प्लॅनिंग किंवा क्रिकेट टीम प्लॅनिंग, सगळे प्लॅनिंगच करतात ना आपले. मी अँड माय लाईफ काय काय म्हणत तर कित्येक असतील. म्हणून जेव्हा ते चैतन्य महाप्रभूंना म्हणतात वासुदेव की अरे सगळ्या या ब्रह्मांडातील पापी लोकांचे पाप मला द्या, त्यांना भगवद्धामात पाठवा, मी त्यांचे हे दुःख त्यांचं बघू शकत नाही. महाप्रभू म्हणतात याने काय होणार आहे, त्या मोहरीच्या पोत्यातून एक मोहरी काढून टाकली तर काय फरक पडला, हे की नाही. तसे एवढे ब्रह्मांड आहे, त्यातून एक ब्रह्मांड रिकामा झाला, काही फरक पडणार नाही, दुसरे रेडी आहेत देण्यासाठी. म्हणजे जीवांची संख्या कमी नाही आहे. आपल्याला असं माहीत नाही कोण जेलमध्ये कधी असं का खाली जेल आहेत का कधी तुमच्या बघण्यात जेल की अरे सन्नाटा आहे कोणीच नाही असं आहे काय, सगळे जेल भरलेलं आहे ना बऱ्यापैकी. एक जेल असेल. तर आपले जेल भरलेले आहे तर मेन जेल भरले राहणारच ना. अशी हे आहे ते. तदाहुर अक्षरम ब्रह्म सर्व कारणम विष्णोर्धाम परम साक्षात पुरुषस्य महात्मना. म्हणून परमपुरुष भगवान श्रीकृष्णच सर्व कारणांचे मूळ कारण असल्याचे म्हटले जाते. अशा प्रकारे श्री विष्णूचे आध्यात्मिक धाम निसंशय सनातन आहे आणि सर्व अभिव्यक्तींचे उगम असणाऱ्या महाविष्णूंचे देखील तेच धाम आहे. तर इथे मैत्रेयी सांगतात की बेसिकली प्रत्येक जीवाने त्या धामात जाण्यासाठी प्रयत्न करणे जे सनातन आहे, त्यात कुठला प्रलय वगैरे नाही. जसं विचार करा की रोजच समजा तू आपल्या घरमाला काय म्हणतात संध्याकाळ झाली अरे चला खाली करा सगळं सामान खाली करा, पुढं सकाळी हा चल ठीक आहे या आता या, किती त्रास होईल आपल्याला, हे की नाही. रोज संध्याकाळी सगळं काढा, सगळं भरा, सगळं सेटिंग करा तर झालं तेवढं म्हणजे अरे त्याला काढावं परत. वैताग नाही येणार का, पण आपल्याला वैताग येतो आहे का, परफेक्ट चाललं आहे गाडी, जीवनाचा वैताग नाही आला आपल्याला, आहे की नाही. आपलं म्हणतो अरे टाईम आहे ना, सेटिंग करण्यात तर मजा आहे, हे नाही सेटिंग करण्यात मजा आहे. हा इथे फोटो इकडे पाहिजे, हे लायब्ररी इथे पाहिजे, ती संपेपर्यंत ती यूज करायच्या पहिल्यांदाच म्हणतात निघा आता, हाकलून देतात दुसरीकडे तिसरीकडे, असे शरीरं बदलतात आपले. तर म्हणून जास्तीत जास्त ते या म्हणजे वैराग्याकडे जाण्याची एक मेन हे काय की तो दोन गोष्टी, एक तर जीवनामध्ये संकट किंवा भगवंतांकडे आकर्षण, दोन्ही गोष्टी म्हणजे कारणीभूत आहे त्याला. एकदा व्यक्ती म्हणतो की काही तथ्य नाही याच्यात तर तो ते सोडून देईल, आहे की नाही. किंवा अरे याच्यापेक्षा बेटर आहे म्हणजे श्रीकृष्णाकडे, हे आकर्षण, याच्यात काही हे नाही, श्रीकृष्णाच्या आकर्षणामध्ये जास्त रस आहे तर तो हे सोडू शकतो. हे दोनच गोष्टी आहे. अथवा तिसरा कुठलाच प्लॅनिंग नाही की याच्यातून तुम्ही सुटका होऊ शकता. ते एकदा याच्यावर विचार करून बरेच फिलॉसॉफर्स काय ते म्हणजे सांख्ययोग काय ते स्टडी करतात हे की अरे याच्यात काही मजा नाही आहे सगळे मॅटर आहे शोधू, ते ज्ञानी आहेत. ते भक्त काय म्हणतो की पहिले सांगा ते आनंद कुठे आहे, कोण आहे व्यक्ती, सापडला तो कृष्ण, तर त्यांची सेवा, मग त्याची सेवा कर, बाकी मग अभ्यास करण्याची गरज नाही. मग हे आहे नाही आहे काही फरक पडत नाही. त्यांना स्वर्ग अपवर्ग नरकेशु अपि तुल्यार्थदर्शिना, त्यांना कुठेही ठेवा तेवढा कृष्ण आहे का, त्यांची सेवा आहे का, मग तो कुठे जातो मी, ते झाले भक्त. मग त्यांना तिटकारा येणार नाही. मग ते इव्हन तो त्याला म्हणजे भक्तिविनोद ठाकूर यांना किती मुलं आहेत, 10. तर 10 तर गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम किंवा ब्रह्मचारी आश्रम, हे आश्रम टेम्पररी आहे. पण काय मेन पाहिजे, कृष्ण जिथे आहे. तर कुठलाच आश्रम हा चांगला किंवा वाईट नाही आहे. मेन काय आहे, केंद्र बिंदू कोण आहे,
तुमचा सेंटर कोण आहे? कृष्ण आहे का? तो भक्तिविनोद ठाकूर जेव्हा घरी यायचे तेव्हा म्हणायचे, अरे माझे सगळे मुलं ज्यांना बघायचं म्हणतात, मला असं वाटतं वैकुंठात आलो मी. तर ज्या दिवशी तुम्हाला वाटेल घरचं दार उघडल्यानंतर की मी वैकुंठात आलो, तेव्हा तुम्ही परफेक्ट भक्त झाला, हे की नाही? वाटतं ना सगळ्यांना? काय सिंपल आहे. कारण ते आपल्या घराला मंदिर म्हणून ठेवतो. घर नाही, मंदिर. स्वतःचा फोटो नाही, कृष्णाचा फोटो, आहे की नाही? हा एक फरक आहे. आपण कुठल्याच आश्रमाला पोचण्याची गरज नाही किंवा कुठल्याही आश्रमाला चढवण्याची गरज नाही. कृष्ण मेन केंद्रबिंदू पाहिजे. दॅट इज भक्त. तर तो हा पॅटर्न समजा. कृष्ण आतमध्ये आणा, प्रॉब्लेम नाही. इवन जसं इवन म्हणजे प्रभुपाद जे आहे ते कुठे बावरी म्हणजे ॲक्च्युली असा स्लम आहे जो सगळ्यात घाणेरडा स्लम म्हणजे एक झोपडपट्टी टाईप, की त्यात हिप्पी राहतात. हिप्पी म्हणजे असे ते कपडे धुत नाही आणि म्हणजे सगळे प्रकारचे हे करतात आहे, ड्रग्ज वगैरे घेतात आहे आणि ते ड्रग्ज जास्त झाल्यानंतर व्हॉमिटिंग करतात आहे तिथेच. म्हणजे तिथून गेल्यानंतर तुम्हालाच ओकार येईल त्या वासाने. असा तो प्रदेश आहे हिप्पींचा. आणि तिथे प्रभुपादांना एक भाड्याची रूम मिळते डेव्हिडसोबत. प्रभुपाद काय विचार करतात, तर इथे मंदिर बनवू, राधाकृष्ण मंदिर. कारण त्यांचा मेन प्लॅन काय, कुठे असो मेन काय, राधाकृष्णाची सेवा केली तर हे सुधारतील. हे उघडतात आणि हे सगळ्यांना ते क्लीन होतात, शेविंग आणि सगळं क्लीन, नो मांसाहार, नो सेक्स, नो ड्रग्ज, काही नाही. आणि ते असे होते की त्यांच्याकडे कोणी शासन कोणी लक्ष देत नव्हतं त्यांचं, की यांना कोण बघणार आहे. पण हे दुसऱ्या देशामध्ये जाऊन काय करायचे, ते मंदिरं बांधायचे. काय कसं पॉसिबल आहे? केंद्रबिंदू जो स्वतःसाठी पैसे कमवू शकत नाही तो मंदिरं बांधतो आहे. आलं लक्षात? ही पॉवर कशी येऊ शकते? कृष्ण केंद्रबिंदू ठेवून गुरूंना फॉलो करणे. आपल्या जीवनामध्ये हा आपण केलं तर आपली जी 7200 जे राहिलेले आपले दिवस त्याचा आपण सुख काढू शकतो. तर आता मेन मर्म आपलं काय आहे, टेक होम मेसेज आजच्या अध्यायाचा, किती दिवस राहिले आपले आणि नेक्स्ट बॉडी काय आपली. वर्ष नाही, दिवस. 7200 वर्ष राहिले म्हणते. अरे ते तुमचे राहिले असतील कदाही. आलं लक्षात? व्हॉट इज नेक्स्ट. आणि कालावधी फक्त ते करण्याचा 7200, ते पण आपण एक ॲव्हरेज काढलेलं आहे. हरे कृष्ण. ऐसे ही और भक्तिमय कार्यक्रमों के लिए देखिए हरे कृष्णा टेलीविजन. इसे प्राप्त करने के लिए आप अपने केबल अथवा DTH ऑपरेटर से संपर्क करें तथा और अधिक जानकारी के लिए आज ही डायल करें 8767 845 845.